नमस्कार, माझे नाव आकांक्षा प्रभाकर गलांडे. मी इयत्ता 7वीत आहे. माझ्या शाळेचे नाव कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय बिलोली. मी आज तुम्हाला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 2 शब्द सांगत आहे. सर्वात पहिले तुम्हा सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जेव्हा स्वातंत्र्याच्या मागण्या गीत गात होती भारतभूमी, तेव्हा मात्र पारतंत्र्याचे चटके ससत होती मराठवाडा भूमी. सांगतात आजी आजोबा आजही तेव्हाची परिस्थिती निजामाच्या गुलामगिरीतून त्रस्त झालेल्या जनतेची करुण कहाणी. दरवर्षी आपण 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला त्याच वेळी आपल्या भारतात काही छोटी मोठी अशी 565 संस्थाने होती. त्यापैकी 562 संस्थाने हे स्वतंत्र भारतात सामील होती. पण जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद या संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्यास नकार दिला. यापैकीच मराठवाडा हा हैदराबाद संस्थानावर भार होता. मराठवाड्यातील जनतेला स्वतंत्र भारतात सामील व्हायचे होते, परंतु हैदराबादचा निजाम स्वतः स्वतंत्र असून पाकिस्तानचा पाठिंबा होता. मराठवाड्यातील जनतेला स्वतंत्र भारतात सामील व्हायचे होते म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी लढा उभा केला. निजामांनी जनतेच्या मागणी मोडून काढण्यासाठी त्यांचे सरदार रजीन कसरी रजाकार याच्या नेतृत्वाखाली सैन्यांनी मराठवाड्यातील जनतेवर खूप अत्याचार केला, परंतु त्यांनी मराठवाड्यातील जनता शरण आली नाही. शेवटी स्वतंत्र भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाई करून 1948 रोजी हैदराबाद संस्थानला स्वतंत्र भारतात विलीन केले. या दिवशीपासून आपल्याला खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो. शेवटी जाता जाता एवढंच बोलते की निजाम तोंडघशी पडला मराठवाडा भारताचा झाला. हजारो सलामल्या दिवसाला महाराष्ट्राचा हा एक राष्ट्रीय सण झाला.